नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLM फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी आता ऍडमिशन कॉलेजेसमध्ये नॉर्मली घेतलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा फॉर्म कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फिलअप करायचा आहे, त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप कॉलेजेसमध्ये तुम्हाला लिंक सुद्धा प्रोव्हाइड केली असेल, पण खूप विद्यार्थ्यांना हे माहिती नाहीये की सर फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे. त्यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेल. ओके. अर्धवट जर तुम्ही बघितलं तर तुमचा फॉर्म फिलिंगला थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो. त्यासाठी ही स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ मी बनवलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप बघा आणि तुमचा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई LLM फर्स्ट सेमिस्टरचा जो फॉर्म तुम्हाला कॉलेजने सांगितलेला आहे, तो या पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचा आहे. याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या तुम्हाला दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली फॉर्म फिलिंग प्रोसेसला चालू करू शकता आणि जसं मी सांगत आहे तसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला फिलअप करायचं आहे. ओके. आता आपण युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे त्यावरती आपण आलो आहोत. दोन तुम्हाला इथे प्रॉब्लेम तुम्हाला इथे फ्रेशर स्टुडंट दिसणार आहे आणि रजिस्टर्ड स्टुडंट दिसणार आहात. तर आता आपण LLM साठी फर्स्ट इयर साठी आपण अप्लाय करत आहोत. फर्स्ट इयर साठी आपण अप्लाय करत आहोत. तर यासाठी आपल्याला फ्रेशर स्टुडंट यावरती आपल्याला क्लिक करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मग अशी विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. त्यामध्ये न्यू युजर रजिस्टर इथे टॉप ऑफ द साईडला तुम्हाला दिलेलं आहे न्यू युजर रजिस्टर. तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीचं बॉक्स तुम्हाला येणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत, ते एकदा तुम्हाला यामध्ये मी सांगतो. ओके. तुम्हाला स्वतःचा तुमचा एक ईमेल आयडी असणं गरजेचं आहे. जेणेकरून जेव्हा इथे लॉग इन करत असताना आपल्याला ईमेल आयडी इथे टाकणं गरजेचं असतं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही तुमचे आधार प्रूफ असेल किंवा आधार कार्डचं जे काही असेल डॉक्युमेंट्स ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधून अप्लाय केला असणार आहे. ओके. जो काही तुम्ही फॉर्म किंवा ॲडमिशन तुम्ही घेतलेलं आहात कॅटेगरीमध्ये, तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, NCL या गोष्टी असणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ओपनमध्ये अप्लाय केलं असेल म्हणजेच जनरलमध्ये अप्लाय केला असेल, त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट या गोष्टींची गरज नाही आहे. ओके. त्यानंतर मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण की 10th ची मार्कशीट असेल, 12th ची मार्कशीट असेल, त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर तुम्ही LLB केलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी PG सुद्धा केलेलं असेल. सो या सर्व डॉक्युमेंट्स मार्कशीट आय एम सेइंग मार्कशीट. ओके. पासिंग सर्टिफिकेट बोललेलो नाही मी. मार्कशीट रिक्वायर आहे आणि मार्कशीटच्या टॉप ऑफ द साइडला, राइट साइडला मार्कशीट नंबर असं लिहिलेला असतो. तो सुद्धा रिक्वायर आहे आपल्यासाठी. पुढे जसं आपण जाऊ तसं तुम्हाला मी सांगणार आहे, की त्या मार्कशीट नंबर कुठे रिक्वायर आहे. ओके. त्यानंतर गॅझेट नोटिफिकेशन म्हणजे काय? तर तुमचं नाव वगैरे काही चेंज झालं असेल, कारण की 10th तुमचे मार्कशीटवर नाव डिफरंट असतं आणि आफ्टर मॅरिड तुमचं नाव हे चेंज झालेलं असतं. तर तुमचं गॅझेट डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल, तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर आपल्याकडे पासपोर्ट साइजचे फोटोग्राफ म्हणजेच तुमच्या डेस्कटॉपवर असले पाहिजे, कारण की तिकडून तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता या फॉर्ममध्ये. प्लस सिग्नेचर सुद्धा रिक्वायर आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता आपण बघितलं फोटोग्राफ वगैरे तुम्हाला जर आपण बघितलं, तर कोणकोणतं लागणार आहे. सो या पद्धतीचे फोटोग्राफ्स नॉर्मली जे काय आहे ते चालणार आहेत. नॉर्मली जे आपण चालतं फोटो ते तुम्हाला नॉर्मली यामध्ये अपलोड करायचे आहेत. सो इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शनमध्ये काय रिक्वायर आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता डायरेक्टली ते आय हॅव रीड इन्फॉर्मेशन केअरफुली आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. सो नाऊ वी विल स्टार्ट फॉर्म फिलिंग प्रोसेस. ओके. सो हिअर इज रजिस्ट्रेशन फॉर्म. ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर आधार. आधार कार्डवर जो तुमचं नाव लिहिलेलं आहे, ॲज इट इज इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर परत एकदा रिएंटर फुल नेम हा तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ओके. सिटिझनशिप इंडियन जसं आहे तसंच ठेवायचं आहे. 12 डिजिट जो तुमचा आधार नंबर आहे तो इथे मेन्शन करायचा आहे.
डेट ऑफ बर्थ इथे तुमचे मेन्शन करायचं आहे. जे काही तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे आहे, मेल आहे तर मेल सिलेक्ट करा, फिमेल आहे तर फिमेल सिलेक्ट करा. ओके. यामध्ये चुका करू नका. कारण की फॉर्ममध्ये नंतरला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. एंटर मोबाईल नंबर. आता हा 10 डिजिटचा मोबाईल नंबर व्हेरी इम्पोर्टंट आहे कारण की ओ-टी-पी त्यावरती येणार आहे. सो जो तुमचा कंटिन्यू मोबाईल असेल, कंटिन्यू चालू असेल जो तुमचा मोबाईल त्यावरती तुम्हाला इथे नंबर टाकायचा आणि सेंड ओ-टी-पीला क्लिक करायचं आहे. तो ओ-टी-पी आल्याच्या नंतर इथे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. सेम अप्लाय फॉर ईमेल आयडी अल्सो. ईमेल आयडीमध्ये सुद्धा तुम्हाला ईमेल आयडी प्रॉपर मेन्शन करायचा आहे. सेंड ओ-टी-पीला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी तुमच्या मेलवर येऊन जाईल. तेव्हा तिथे ओ-टी-पी मेन्शन करा आणि त्या इथे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. या 2 गोष्टी झाल्याच्या नंतर मग कॅप्चा कोड इथे जो दिलेला आहे लेफ्ट साइडला इथे, तो तुम्हाला इथे ॲज इट इज मेन्शन करायचा आहे आणि आय एक्सेप्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. जे तुमचे असणार आहे, तुम्हाला पासवर्ड तिथे विचारलं जाईल. म्हणजे तुम्हाला पासवर्ड आहे, प्रॉपरली पासवर्ड ठेवायचा आहे. परत एकदा तुम्हाला कन्फर्म पासवर्ड म्हणून इथे टाकायचं आहे आणि इथे डिक्लेरेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते झाल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं. हा पासवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. हा पासवर्ड तुम्हाला प्रॉपरली ठेवायचा आहे स्टोअर करून तुमच्याकडे. ओके. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप जी आहे, तुमची लॉगिन आयडी जो काही आहे क्रिएट होऊन जाईल. म्हणजे युजर आयडी आणि लॉगिन आयडी इथे तुम्हाला येऊन जाईल. तो लॉगिन आयडी आपल्याला महत्वाचा आहे कारण की लॉगिन आपल्याला त्या आयडीनीच करायचा आहे. ओके. आणि जो तुम्हाला तो मेलवर सुद्धा तुम्हाला येऊन जाईल लॉगिन आयडी प्लस जो आपण आता पासवर्ड सेट केलेला आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. तर इथे आपल्याला ओके या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपली जी लॉगिनची जी प्रोफाईल आहे, ओके. इथे लॉगिन आयडी जो आपण क्रिएट केलेला आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. पासवर्ड जो आपण आता बनवलेला होता तो पासवर्ड यामध्ये मेन्शन करायचा आहे आणि एंटर कॅपचा जो लेफ्ट साइडला दिलेला आहे तो ॲज इट इज यामध्ये मेन्शन तुम्हाला करायचा आहे. ते सर्व मेन्शन केल्याच्या नंतर लॉगिन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. ते क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होईल. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि की पॉइंट्स यावरती दिले असतील आणि ही बघितल्याच्या नंतर या ओके बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला आता बेसिक डिटेल्स या तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. इट मीन्स तुमचं इथे ॲप्लिकंट लास्ट नेम, ॲप्लिकंट फर्स्ट नेम, फुल नेम ॲज पर आधार जो की तुम्ही तिकडे मेन्शन केलेला आहे तो ॲज इट इज इथे येऊन जाईल. फादर फर्स्ट नेम, मदर फर्स्ट नेम, रिजनल लँग्वेज जी तुमची लँग्वेज असेल. आता समजा माझी मराठी लँग्वेज आहे, तर त्या मराठी लँग्वेजमध्ये मी पूर्ण जे काही नाव आहे आईचं ते पूर्ण यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके. सो ओन्ली नेम विचारलेला आहे फर्स्ट नेम तर तेवढंच टाकायचं आहे. ठीक आहे. ॲप्लिकंट नेम ऑन स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट. जे तुमच्या मार्कशीटवर या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते ॲज पर डॉक्युमेंटवर असेल ते मेन्शन करा. तर इथं सुद्धा तुमचं नेम इन रिजनल लँग्वेज. ओके. सो इथे ॲप्लिकंट लिहिलेलं आहे तर आपलं नाव इथे मराठीमध्ये लिहायचं आहे आणि इथे सुद्धा मराठीमध्ये का इंग्लिशमध्ये तुमचं इथे नाव प्रॉपरली लिहायचं आहे. रिजनल लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेज माझी आहे जी इकडची आहे तर ती इथं रिजनलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. इज युअर नेम चेंज? जर नेम चेंज आफ्टर पासिंग क्वालिफाईंग एक्झामिनेशन येस असेल तर येस करा. माझं नाहीये म्हणून मी इथे नो केलेलं आहे. ओके. जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ इथे मेन्शन करायची आहे. प्लेस ऑफ बर्थ कुठे तुमचा जन्म झालेला आहे तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. मॅरिटल स्टेटस मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते लिहायचं आहे. मदर टंग तुमची कोणती आहे? मराठी आहे, हिंदी आहे. जी कोणती तुमची मदर टंग आहे ती तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. रिलिजनमध्ये कास्ट तुमची कोणती आहे? हिंदू आहात का कोणती अदर कास्ट आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. आधार नंबर जो आपण इथे टाकलेला आहे स्टार्टिंगलाच तो इथे आधार नंबर तुमचा येणार आहे आणि एबीसी आयडी कार्ड. डिझी लॉकरमध्ये एबीसी कार्ड या एबीसी आयडी किंवा अपार आयडी ज्याला बोलतात ते एबीसी आयडी यामध्ये मेन्शन करायचे आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा अपार आयडी एबीसी आयडी माहिती नसेल तर क्लिक हिअर टू गेट एबीसी आयडी यावरती क्लिक करा आणि त्यावरून तुम्ही तुमचा अपार आयडी एबीसी आयडी हा तुम्हाला भेटून जाईल.
ओके. त्यानंतर मग सिम्पली नेक्स्ट बटनवर पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप केल्याच्या नंतर नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची ऍड्रेस डिटेल. ओके. आता ऍड्रेसमध्ये जो तुमचा ऍड्रेस असेल तो प्रॉपरली याच्यामध्ये टाका, लँडमार्क टाका, लोकेशन एरिया टाका, कंट्री इंडियाच असणार आहे, स्टेट सुद्धा महाराष्ट्र असेल, डिस्ट्रिक्ट जे आहे ते टाका, तालुका कोणता लागतो. फॉर एक्झाम्पल समजा इथे डिस्ट्रिक्ट ठाणे समजा माझं आहे, तालुका समजा कल्याण आहे, सिटी नेम्स कल्याण आहे, पोस्ट ऑफिस नियर बाय तुमचा पोस्ट ऑफिस असेल तो इथे मेन्शन करायचा आहे, पिनकोड यामध्ये प्रॉपरली मेन्शन करायचा आहे. हा जर तुमचा परमनंट ऍड्रेस असेल तर ते येस ला क्लिक करा, नो असेल ते नो ला क्लिक करा. इट्स डिपेंड अपॉन तुमचा जो ऍड्रेस आहे त्या पद्धतीने त्यामध्ये टाकायचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर, ईमेल आय डी, अल्टरनेट ईमेल आय डी असेल तर टाकण्याचे टाकू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. हा नंबर व्हॉट्सअपला आहे का तर येस करा, नसेल तर नो करा. पॅरेंट्स और गार्डियन्स मोबाईल नंबर इथे मेन्शन करा आणि पॅरेंट्स गार्डियन ईमेल आय डी इथे मेन्शन करू शकता. इथे स्टार दिलेलं नाहीये, सो कंपल्सरी नाहीये, बट तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही डेफिनेटली इथे टाकू शकता. हे झाली प्रॉपर आपली ऍड्रेस डिटेल आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट ती तुमची जी डिटेल्स असणार आहे आपली नॅशनॅलिटी इंडियन आहे आणि डोमिसाईल कोणता आहे आपलं महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्र टाकायचं आणि इथे नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आहे कास्ट कॅटेगरी डिटेल्स म्हणजे जी जी तुमची कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे मेन्शन करायची. तर माझी जनरल मध्ये आहे म्हणून मी जनरल सिलेक्ट केलेलं आहे. तुमची जी काही कॅटेगरी असेल ते तुम्हाला कॅटेगरी इथे सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप आहे सोशिओ इकॉनॉमिक डिटेल्स म्हणजेच आर यू स्पेशली एबल पर्सन. ओके. मी नाहीये इथे नो केलेला आहे. पॅरलली रिझर्वेशन डिटेल्स म्हणजेच आर देअर एनी पॅरलल रिझर्वेशन यू रिक्वायर सो इथे नो आहे तर मी इथे नो केलेलं आहे. तुम्ही तुमच्या स्पेशली एबल पर्सन त्या डिपेंड त्याच्यावरती आहे, त्यानुसार असेल तर येस आणि नो हे तुम्हाला करायचं आहे. यावरती नेक्स्ट बटनवरती सिम्पली तुम्हाला मग क्लिक करायचं आहे. नंतरला क्वालिफिकेशनचे डिटेल्स आहेत, यामध्ये SSC, HSC, ग्रॅज्युएशन आणि आता विद्यार्थ्यांचं LLB झालेलं आहे ते LLB असे चार कॉलमचे तुम्हाला प्रॉपरली बनवायचे आहेत. आता मी SSCचं फर्स्ट चालू केलं, क्वालिफिकेशन टाईप मध्ये SSC टाकलं, नेम ऑफ क्वालिफिकेशन मध्ये SSC किंवा 10th हे टाकू शकता तुम्ही. एज्युकेशन फ्रॉम फॉरेन बोर्ड फ्रॉम फॉरेन बोर्ड आहे का तर नाही, आपलं इंडियन आहे ते इंडियन सिलेक्ट करा. कंट्री नेम इंडिया हे मेन्शन करा इथे. ओके. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस. ओके. क्वालिफिकेशन स्टेटस मध्ये पास आहात की अपियर आहात. ऑब्विसली पास असाल म्हणून तुम्ही आता LLMचा फॉर्म फिलिंग करत आहात, तिथे पास सिलेक्ट करा. आणि मार्कशीट मी का तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलो की मार्कशीट रिक्वायर आहे, कारण की मार्कशीट वरून तुमचं सीट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आणि मेन इम्पॉर्टंट याच्यावरती स्टुडंटला खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत की मार्कशीट नंबर. आता जी तुमची 10th ची मार्कशीट असते अशा पद्धतीने असते आणि इथे राईट साईडला तुमचा मार्कशीट नंबर किंवा सिरियल नंबर हा इथे दिला जातो, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ओके. समजलं. ही मार्कशीट आहे तुमची 10th ची असेल, 12th ची असेल, ग्रॅज्युएशनची असेल, इथे तुमचं सिरियल नंबर लिहिलेला असतो. ओके. मार्कशीट नंबर लिहिलेला असतो तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ओके. त्यामध्ये मग तुमचं इयर सुद्धा लिहिलेलं असतं, कधी तुमचं कंप्लीट झालेलं आहे 10th ते इयर लिहा आणि मंथ लिहा. ओके. इफ यू रिझल्ट हॅज ग्रेड मार्क्स ग्रेड मध्ये असेल तर ग्रेडला सिलेक्ट करा. मार्क्स मध्ये असेल तर मार्क्सला इथे क्लिक करायचं आहे. मार्क्सला क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला मार्क्सची डिटेल्स तुम्हाला इथे देण्यात येईल. म्हणजेच कितीपैकी मार्क्स होते, म्हणजेच एक्झाम आमची 700 पैकी होती. ओके. सो मला किती पडले तिथे समजा फॉर एक्झाम्पल 350 पडले तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली सिस्टम कॅल्क्युलेट करून टाकेल. आणि त्यानंतर मग इथे SSC झाल्याच्या नंतर परत एकदा इथे मला ऍड करायचं आहे, कारण की मला 12वीचे सुद्धा मार्क्स टाकणं यामध्ये गरजेचं आहे. सो याच्यामध्ये HSCचं टाकायला स्टार्ट केलं, 12th इथे टाकलं. आता सब्जेक्ट स्ट्रीम माझं कॉमर्स होतं, तुमचं सायन्स वगैरे काय असेल, आर्ट्स असेल ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. एज्युकेशन फ्रॉम फॉरेन बोर्ड नाहीये, इंडियन आहे. स्टेट महाराष्ट्र आहे. तर या कॉलेजमधून माझं एज्युकेशन झालं होतं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे होतं.
कंट्री इंडिया आहे, क्वालिफिकेशन स्टेटस इथे पास आहे, सीट नंबर इथे टाकलेला आहे, मार्कशीट नंबर सुद्धा मी सांगितलं असे तुमचे मार्कशीट असेल आणि इथे तुमचं मार्कशीट नंबर हा लिहिलेला असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. इयर आणि मंथ कधी तुमचं 12वी झालं ते इयर आणि मंथ तुम्हाला टाकायचं आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट मध्ये एकच टाका कारण की एकाच मध्ये तुमचं क्लिअर झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांना जास्त अटेम्प्ट लागले असेल तर त्या पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट टाकू शकता. आता इफ यू रिझल्ट ग्रेड मार्क्स, आता माझं मार्क्स मध्ये होतं म्हणजे मार्क्स सिलेक्ट केलं आणि जसं मी पहिलं तुम्हाला सांगितलेलं आता इथे विदाउट प्रॅक्टिकल तर हे प्रॅक्टिकलचं वेगळं ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्याने टाकू शकतात. नॉर्मली माझं नव्हतं प्रॅक्टिकल वगैरे काही ते इथे नो केलेलं आहे. तर मार्क्सवर सिलेक्ट केलं तर तुम्हाला कितीपैकी मार्क्स होते तर 700 आउट ऑफ 350 फॉर एक्झाम्पल. तर इथे मी टाकलेलं आहे समजा इथे. ओके. आणि त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जाईल. मग तुम्हाला इथे ऍड मोर यावरती क्लिक करायचं आहे कारण मला ग्रॅज्युएशनचे सुद्धा मार्क्स यामध्ये टाकायचे आहेत. सो डिग्री आणि LLB क्वालिफिकेशन एकत्रच टाकलेलं आहे. म्हणजेच पहिलं डिग्रीचं टाकलं. ओके. पहिलं डिग्रीचं मेन्शन केलं, सर्व कॉलेज वगैरे मेन्शन केलं. त्यानंतर मग परत डिग्रीला सिलेक्ट करा. कारण की जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा क्वालिफिकेशन टाइप मध्ये डिग्री हा एक वर्ड आहे. त्याच्यामध्ये LLBचं वगैरे असं काहीही मेन्शन नाहीये. मग तुम्हाला काय करायचंय? ग्रॅज्युएशनसाठी डिग्री सिलेक्ट केलं. सर्व डिटेल प्रॉपरली टाकल्या. आता इथे LLB आहे ग्रॅज्युएशनचं, तर इथे कॉमर्स वगैरे येणार. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं आर्ट्स असेल ते आर्ट्स वगैरे टाकतील आणि ती सर्व फिलअप झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशनचं परत मी ते ऍड मोरला क्लिक केलं आणि त्यानंतर मग मी परत इथे डिग्रीला सिलेक्ट केलं कारण की LLBचं मला यामध्ये मार्क्स टाकायचे आहेत. सो इथे परत एकदा मी डिग्रीला सिलेक्ट केलं. नेम ऑफ क्वालिफिकेशन मध्ये LLBचं काहीच दाखवत नव्हतं म्हणून इथे अदर सिलेक्ट केलं. स्ट्रीम जर आता बघितली तर इथे LLB टाकलेली आहे. त्यानंतर बाकी जसं आहे तसं इंडियन, महाराष्ट्र कोणत्या कॉलेजमधून तुम्ही केलेला आहात. ओके. सो या कॉलेजमधून केलेला आहे मी. युनिव्हर्सिटी कोणती आहे तर मुंबई युनिव्हर्सिटी आहे. सिलेक्ट क्वालिफिकेशन स्टेटस इथे पास सिलेक्ट करायचं आहे. जो तुमचा रोल नंबर आहे, सीट नंबर तो तुमचा टाकायचा आहे. मार्कशीट नंबर तो सुद्धा तुम्हाला प्रॉपरली यामध्ये टाकायचा आहे. काही विद्यार्थ्यांना मार्कशीट नंबर इथेच तुम्हाला दिसणार आहे, जो की CCF वगैरे असेल किंवा तिथे पासिंग सर्टिफिकेट वगैरे टाकू शकता. पण नॉर्मली तुम्ही मार्कशीट नंबर इथे टाका. त्यानंतर कोणत्या इयरमध्ये झालं, एक अटेम्प्टमध्येच झालेला आहे एक्झाम तर 1 नंबर लिहा. मार्क्सला क्लिक करा. कितीपैकी मार्क्स होते आणि किती भेटले आणि समोर तुम्हाला पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून सिस्टम देऊन टाकेल. या पद्धतीने तुम्हाला SSC, HSC, ग्रॅज्युएशनच्या इथे डिग्री सिलेक्ट करायचा आहे. LLBच्या इथे सुद्धा डिग्री सिलेक्ट करायचं आहे. ओके. जेव्हा तुम्ही फॉर्म फिलिंग कराल तेव्हा तुम्हाला प्रॉपरली हे डाउट्स येतील त्यासाठी इथे डाउट्स प्रॉपरली क्लिअर करत आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर प्रॉपरली हे तुम्ही केल्याच्या नंतर ऑल जे काही आपण एज्युकेशन डिटेल टाकलेले आहेत म्हणजे SSC, HSC, डिग्री आणि डिग्री LLB. ओके. या पूर्ण डिटेल्स तुम्हाला परत एकदा प्रॉपरली दिसतील आणि हायर एज्युकेशन आपलं काय आहे सो LLB आहे म्हणून मी इथे क्लिक केलेलं आहे. नॉर्मली जेव्हा फॉर्म फिलिंग कराल तेव्हा इथे क्लिक असतं पण इथे क्लिक नाही पाहिजे. LLBचं तुमचं फायनल इयर म्हणजे फायनल एज्युकेशन झालेलं आहे. मग इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फायनलचं आणि नंतरला मग तुम्ही नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. सो एज्युकेशन डिटेल झाल्याच्या नंतर फुलफिल केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक केला. नेक्स्ट मध्ये तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स जर तुमचा असेल म्हणजे आर यू एम्प्लॉई ऑर सेल्फ एम्प्लॉईड. जर तुम्ही वर्किंग करत असाल तर इथे येस सिलेक्ट करा. ओके. नसेल तर इथे नो सिलेक्ट करा. त्यानंतर गार्डियन फ्रॉम EBC इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस मध्ये आहेत का? येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. आता ऑक्युपेशन मध्ये गार्डियनचं जे काही वर्क असेल, लेबरर असतील, प्रोफेशनल असतील किंवा काही असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये सिलेक्शन करायचं आणि अॅन्युअल इन्कम जे असेल त्यांची वर्षाची ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमची अपलोड फोटो अँड सिग्नेचर. यामध्ये फोटो लेटेस्ट जो आता असेल तो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे ब्राउज यावरती क्लिक करायचं आहे. मग तुम्ही डेस्कटॉप साईडला जाणार. ओके. डेस्कटॉपला जो काही फोटो असेल तुमचा तो तुम्ही इथे क्लिक करणार आणि इथे तुमचा तो फोटो येणार. ओके. त्या फोटोला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तेव्हा क्रॉपचा बटन येणार आहे. क्रॉपचा बटन आल्याच्या नंतरच तुम्ही तो फोटो अपलोड
अपलोडचा ऑप्शन इथे तुम्हाला येऊन जाईल. ओके. इथे रिले बघा, आफ्टर क्लिकिंग द क्रॉप बटन प्लीज क्लिक अपलोड बटन अपलोड द फोटो. म्हणजे क्रॉपच्या बटनवरती प्रॉपरली तुम्हाला वाटलं की हा फोटो बरोबर आहे, मग त्याच्यावरती तुम्हाला अपलोड द फोटो इथे ऑप्शन येणार आहे. जिथे मी कर्सर करतोय तिथे ऑप्शन येणार आहे. मग तुम्ही अपलोड करा. ओके. अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं प्रॉपरली फोटो अपलोड आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता तुम्ही सिग्नेचर वरती आहे. सिग्नेचरला सुद्धा सेम करायचं आहे, ब्राउज करायचं आहे. जिथे तुमच्या डेस्कटॉप साइडला सिग्नेचर ठेवली असेल, तिथे तिला तुम्ही इथे ब्राउज करा. हे अपलोड होईल इथे. त्यानंतर क्रॉप, तिथे क्रॉपला क्लिक करा. क्रॉपला क्लिक झाल्याच्या नंतर सिग्नेचर प्रॉपरली आहे. मग इथे अपलोडचं बटन इथे येईल. अपलोडला इथे क्लिक करा आणि तुमचा फोटो आणि सिग्नेचर या दोन्ही गोष्टी प्रॉपरली अपलोड असतील, तर मग नंतर तुम्हाला मग नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. ते सर्व झाल्याच्या नंतर प्रॉपरली तुमची प्रोफाईल आता तुम्हाला चेक करायची आहे. कारण की जी आपण बेसिक डिटेल्स पासून ते अपलोड फोटो आणि सिग्नेचर पर्यंत जी काही इन्फॉर्मेशन आपण लिहिलेलं आहे, तुमचं नाव असेल, तुमचा आधार नंबर असेल, तुमचं प्लेस ऑफ बर्थ असेल, जी काही इन्फॉर्मेशन आपण इथे फिलअप केलेली आहे, स्टेप बाय स्टेप चेक करायची आहे. ती प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल, काही स्पेलिंग मिस्टेक या सर्व गोष्टी चेक करायच्या आहे. तर जसं इथे फोटो माझा इथे अपलोड आहे. तुमचा फोटो अपलोड आहे का? कधी-कधी फोटो अपलोड नाही होत. समजा इथे फोटो अपलोड नसेल, परत तुम्ही काय करायचं? अपलोड आणि फोटो सिग्नेचर यावरती क्लिक करायचं. परत एकदा अपलोड करा. अपलोड केल्याच्या नंतर मग परत नेक्स्ट बटनवर क्लिक करून या प्रोफाईलवर आल्याच्या नंतर इथे फोटो अपलोड असेल, तर तुम्हाला बाकी गोष्टी चेक करायची गोष्ट नाही आहे. मग सर्व इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपरली चेक करा. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे लास्टपर्यंत तुम्ही आलात. इथे पण तुमचा फोटो बरोबर आहे, सिग्नेचर सुद्धा बरोबर आहे. ओके. आणि नंतर मग इथे सबमिट जो बटन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला अशा पद्धतीने विंडो येईल की आफ्टर सबमिटिंग यू विल रिसीव्ह मेल अबाउट द कंप्लीशन ऑफ द प्रोफाइल. म्हणजे सबमिट केल्याच्या नंतर इथे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला मेल सुद्धा येणार आहे की तुम्ही प्रोफाइल प्रॉपरली फिल केलेला आहे. सो मी सबमिट बटनवरती इथे क्लिक करत आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLMचे जे कोर्स आहेत ते आपल्याला यामध्ये सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे आपण जसं LLB ला आपण कसं फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या सिलेक्ट केलेलं होतं, त्याच पद्धतीने आपल्याला कोर्स चेक करायचा आहे. त्यासाठी इथे प्रोग्राम सर्चमध्ये तुम्हाला LLM टाकायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने टाकायचं आहे? टाइप LLM. आता इथे मी LLM टाकत होतो इथे, तर मला इथे फर्स्ट विंडो दिसलेली LLM रेग्युलर रिव्हेन्यू 26 FY सेमिस्टर 1 आणि इथे 3 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलिंग करायचा आहे. ते लास्ट डेट आहे 25 ऑगस्ट. सो त्यासाठी जास्त वेट करू नका. ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर हे प्रॉपरली स्टेप बाय स्टेप फिलअप करा आणि अप्लाय या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. LLM टाइप केल्याच्या नंतर इथं जो अप्लाय बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर चेक एलिजिबिलिटी म्हणून असं एक ऑप्शन येईल. सो इथे तुम्हाला लिहिलेलं असेल की यू आर प्रोव्हिजनली एलिजिबल फॉर प्रोग्राम टू सब्जेक्ट अप्रूव्हल बाय रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटीज. ही विंडो आल्याच्या नंतर इथे तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्च कॉलेज सिलेक्ट. म्हणजे काय, जो तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले आहात तो कॉलेज तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तर काही विद्यार्थ्यांनी VPM मध्ये ऍडमिशन घेतलं असेल, काही विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ डिपार्टमेंट यामध्ये ऍडमिशन घेतलं असेल. कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल, त्या कॉलेजचं इथे नाव टाकायचं. जसं की मी आता विद्याप्रसारक मंडळ म्हणजे VPM मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. सो इथे जर आता मी बघितलं, तर जो कॉलेज आहे तो मला इथे खालती इथे दिसत आहे, विद्याप्रसारक मंडळ ठाणे म्युनिसिपल काउन्सिल ऑफ लॉ कॉलेज. सो इथे सिलेक्ट या बटनवरती मग मला सिलेक्ट करायचं आहे, कारण की या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलेलं आहे. सो सिलेक्ट या बटनवरती क्लिक करायचं आणि खालती तुम्हाला नेक्स्टचा बटन असेल त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे आपण सेमिस्टर 1 साठी जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते तुम्हाला यामध्ये ग्रुप वाईज दिसणार आहेत. ओके. आणि सेमिस्टर 2 सुद्धा यामध्ये दिसणार आहे. ते पुढे तुम्हाला दाखवणार आहे. सो आता सेमिस्टर 1 आता समजा मी कॉन्स्टिट्यूशनल लॉ घेतलेला आहे. ओके. सो इथे जर मी बघितलं तर ऑप्शनल ग्रुपमध्ये हे ऑप्शनल ग्रुपमध्ये बघा IPR आहे, ह्युमन राईट्स आहे, एन्व्हायरमेंटल आहे,
क्रिमिनल लॉ आहे आणि माझा जो आहे कॉन्स्टिट्यूशन लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. सो इथे मी बघितलं माझे सब्जेक्ट आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम, प्लुरलिझम आणि फेडरलिझम. नॅशनल सिक्युरिटी हे 2 सब्जेक्ट माझे आहेत कॉन्स्टिट्यूशनल लॉसाठी. तर मी दोघांना इथे क्लिक केलेलं आहे. त्यानंतर कंपल्सरी सब्जेक्ट म्हणजे काय? तर फाउंडेशन कोर्स. ओके. फाउंडेशन कोर्समध्ये लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया आहे आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन लॉ न्यू चॅलेंज. सो हे 2 सब्जेक्ट आहेत माझे. तर ह्या 2 सब्जेक्टला इथे मी क्लिक केलेलं आहे. ओके. त्याच पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याचं बिझनेस लॉ असेल, बिझनेस लॉला इथे सिलेक्ट करेल. बाकी कंपल्सरी हे सब्जेक्ट सर्व विद्यार्थ्यांना आहेत. कोणताही विद्यार्थी असेल ज्यांनी ह्युमन राईट घेतला असेल, एन्व्हायर्नमेंट घेतला असेल, क्रिमिनल लॉ घेतला असेल, ते फक्त ऑप्शनल ग्रुपला डिफरंट असेल. ओके. ज्यांचा ऑप्शनल वेगळा असेल ते इथे वेगळा ऑप्शन चूज करतील. पण फाउंडेशन कोर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हे जे फाउंडेशन कोर्स आहेत, हे 2 कंपल्सरी सब्जेक्ट सर्व विद्यार्थ्यांना सेम आहेत. सो मी कंपल्सरी ग्रुप सिलेक्ट केलेला आहे. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया. तो तुम्हाला कंपल्सरी सिलेक्टच करायचा आहे. ओके. आणि जे विद्यार्थी ऑप्शनल वेगवेगळं तुमचं असणार, जसं की माझं कॉन्स्टिट्यूशन लॉ आहे, तसं तुमचं जे काही ऑप्शनल असेल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या विद्यार्थ्याचं क्रिमिनल लॉ असेल, तर तो काय करेल क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स आणि पेनल लॉ या या 2 सब्जेक्टला सिलेक्ट करेल. ओके. त्यानंतर मग कंपल्सरी सब्जेक्ट हेच आहेत सर्वांना, तो यामध्ये सिलेक्ट करेल. ओके. हे का प्रॉपरली सांगत आहे? कारण की यामध्ये खूप विद्यार्थ्यांना डाऊट असतो आणि यामध्येच जास्तीत जास्त मिस्टेक होत असतात. त्यासाठी हे जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. त्याच पद्धतीने सेमिस्टर 2 चे जर आपण सब्जेक्ट बघितले, तर आता माझा कॉन्स्टिट्यूशन लॉ आहे. इथे तुम्हाला हायलाइट केलेलं आहे सेमिस्टर 2. माझा कॉन्स्टिट्यूशन लॉ आहे. मग मी काय केलं, माझं जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस. हे माझं ऑप्शनल सब्जेक्ट आहे, जे की याला मी सिलेक्ट केलं. कंपल्सरी ग्रुपमध्ये ज्युडिशियल प्रोसेस आहे आणि लीगल एज्युकेशन रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे. कंपल्सरी सब्जेक्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा हाच सब्जेक्ट आणि इथेच क्लिक करायचं आहे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्टमध्ये. जिथं ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल दुसरा असेल, तो विद्यार्थी ॲज पर युअर ऑप्शनल ते तुम्ही क्लिक करायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा ऑप्शनल सर माझा एन्व्हायर्नमेंट लॉ आहे. तुम्ही काय करायचं आहे एन्व्हायर्नमेंट लॉचे हे 2 सब्जेक्ट आहे जे की मी टिक मार्क करत आहे. ते तुम्ही सिलेक्ट कराल आणि कंपल्सरी सब्जेक्टमध्ये हे 2 सब्जेक्ट तुमचे असणार आहेत. असे टोटल 4 सब्जेक्ट. ओके. ॲज पर युअर ऑप्शनल सब्जेक्ट त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा. कंपल्सरी ग्रुपमध्ये जे तुम्हाला कंपल्सरी खालती दिलेले आहेत, इथे तुम्हाला दाखवत आहे. ते कंपल्सरी ग्रुपमध्ये ॲज इट इज तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. हे झालं तुमचं सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 सब्जेक्ट प्रॉपरली याच्यामध्ये क्लिक केले. त्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायर यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही पासिंग सर्टिफिकेट जे काही तुम्ही मार्कशीट वगैरे टाकलेले आहात तिथे, मार्क्स वगैरे त्यामध्ये मेन्शन केलेले आहात. ओके. सो याच्यामध्ये आता मी काय करणार आहे, पासिंग सर्टिफिकेट माझ्याकडे आहे 10वी ची, याला टिक करेन. लिव्हिंग सर्टिफिकेट पण माझ्याकडे आहे. त्याला टिक मार्क करेन. जर माझ्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असेल, तर त्याला पण क्लिक करेन. मार्कशीट आहे माझ्याकडे स्टँडर्ड 10th मार्कशीट आहे, तर तिथं सिलेक्ट करेन. पासिंग सर्टिफिकेट जर 12th आहे, ते तिथं सिलेक्ट करेन. ओके. या 4 गोष्टी, 5 गोष्टी माझ्याकडे आहेत. मी इथे क्लिक केलं आणि नंतरला नेक्स्ट या बटनवरती सिम्पली मला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर प्रॉपरली आता पूर्ण फॉर्म तुमचा परत एकदा चेक करायचा आहे. कारण की इथे आपण जे डॉक्युमेंट दिलेले आहेत, ते इथे तुम्हाला डॉक्युमेंट दिसणार आहेत सर्व गोष्टी. जे आपण सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 साठी जे सब्जेक्ट आपण टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहेत. कोणता कॉलेज आहे, तो सुद्धा तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. आणि तुमचं फोटो, सिग्नेचर या सर्व प्रॉपरली तुमचं फॉर्मची डिटेल चेक करायची आहे. ते सर्व चेक केल्याच्या नंतर डाउनलोड फॉर्म आठवणीने हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. इथे तुम्हाला मेन्शन येईल डाउनलोड फॉर्म. फॉर्म तुम्हाला प्रॉपरली डाउनलोड करायचा आहे आणि तोच फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे. ओके. जोपर्यंत हा फॉर्म फिलिंग करणार नाही तुम्ही, तोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सो हा डाउनलोड फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची स्वतःकडे आणि कॉलेजमध्ये सबमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. सो त्यानंतर मग तुम्हाला प्रॉपरली एक मेल सुद्धा येईल, जो तुम्ही मेल दिलेला आहे. त्यावरती तुम्हाला येईल की प्रोफाईल कंप्लीशन असं तुम्हाला येऊन जाईल आणि यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड युअर प्रोफाईल
रिगार्ड्स युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायची आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे प्रॉपरली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक सुद्धा या व्हिडिओला करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा LLMचं फर्स्ट सेमिस्टरचे जो काही मुंबई युनिव्हर्सिटीचा फॉर्म आहे तो प्रॉपरली फिलअप करतील. आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक यू सो मच.